नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं क्रश लिंबाचं लोणचं बघणार आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता हिवाळ्याचा सीझन चालू आहे, तर खूप छान असे बाजारामध्ये लिंबू मिळत आहे। छान असे पिवळ्या रंगाचे लिंबू आणायचे आहे। हिरवे लिंबू अजिबात आपल्याला वापरायचे नाही, छान पिवळसर रंगाचे आणायचे। आणि आता हे लिंबू आपल्याला गरम पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी मुरवत ठेवायचे आहे। म्हणजे काय होईल ना, या लिंबाची जी साल असते त्याचा कडवटपणा थोडासा कमी होतो। आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि अर्ध्या तासासाठी या पाण्यामध्ये हे लिंबू राहू द्यायचे आहे। आता तुम्ही अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकतात पाण्याला वरती थोडा चिकटपणा आलेला आहे। म्हणजे लिंबाची जी साल असते ना, तर त्याचा कडवटपणा थोडा कमी होतो, कारण आपण हे लिंबाचं लोणचं लिंबू बारीक करून करणार आहे। तर त्यासाठी लिंबाची जी साल असते त्याचा थोडा कडवटपणा लोणच्यामध्ये उतरू शकतो। त्यासाठी गरम पाण्यामध्ये आवर्जून टाका, म्हणजे कडवटपणा थोडा कमी होतो। आता एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आहे। आता सगळे लिंबू आपल्याला पुसून घ्यायचे आहे। आता बघा, छान असा एक एक लिंबू घ्यायचा आणि व्यवस्थित पुसायचा, कारण कोणतेही लिंबू म्हटलं ना तर पाणी त्याला अजिबात लागता कामा नाही। त्यासाठी व्यवस्थित लिंबू पुसून घ्यायचे, 10 मिनिटांसाठी असेच राहू द्यायचे आणि नंतर लिंबू चिरून घ्यायचे आहे। तुम्ही एका लिंबूची 4 फोडी किंवा 8 फोडी करू शकतात, म्हणजे काय यातील बिया आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्या आहे। आता सगळ्या बिया काढून तयार आहे। आता बी काढण्याचं कारण एकच आहे की जर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकताना जर या बी सुद्धा बारीक झाल्या ना, त्याच्याने सुद्धा लिंबाचं लोणचं थोडं कडू होऊ शकतं। त्यासाठी सगळे बी काढून घ्यायचे आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि थोडं जाड बारीक आपल्याला बारीक करायचं आहे। जास्तही बारीक करू नका किंवा जास्तही जाड फोडी ठेवू नका, थोडं मीडियम म्हणजे थोडं जाडसरच आपल्याला राहू द्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला बारीक करायचं आहे। आता मी इथं वाटीच्या प्रमाणामध्ये सांगणार आहे। तर 1 वाटी लिंबाचा क्रश घेऊन घेतलेला आहे। तर 1 वाटी लिंबाचा क्रश घेतलेला आहे, त्यासाठी 2 वाटी गूळ घ्यायचा आहे। आता गुळाऐवजी तुम्ही साखरही वापरली तरीसुद्धा चालेल, पण शक्यतो हे लोणचं तुम्ही गुळाचंच करून बघा, कारण की खूप पौष्टिक होतं आणि लहान मुलांना द्यायचं आहे तर थोडा गुळाचा पण वापर होतो, त्यासाठी गुळच वापरायचं। आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि अर्ध्या तासासाठी मुरवत ठेवायचं आहे। आता झाकण ठेवायचं आणि अर्धा तास आपल्याला असंच राहू द्यायचं आहे, म्हणजे काय गुळाचं पाणी होईल। आणि आता बघा, अर्ध्या तासानंतर झाकण काढायचं आणि गुळाला सुद्धा छान पाणी सुटलेलं आहे, म्हणजे काय थोडाफार गुळ विरघळलेला आहे। तर आता लगेचच गॅसवरती ठेवायचं आणि आता याला छान असं मिक्स करत राहायचं आहे, कारण की पाक करणार आहे आपण, तर पाक हा तळाशी जळू शकतो, त्यासाठी सतत मिक्स करायचं। आणि आता बघा, इथं छान अशी खडखडून उकळी आलेली आहे। इथं आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे। छान असा गूळ विरघळून झालेला आहे आणि आता खडखडून उकळीसुद्धा आलेली आहे आणि गुळाचा पाक होण्यासाठी वेळ लागत नाही, तो लवकर होतो। त्यासाठी सतत मिक्स करायचं आणि आता थोडा रंग बदललेला आहे आणि पाक बऱ्यापैकी होण्यात आलेला आहे, म्हणजे थोडा पाक कच्चाच आहे, अजून 1 तारी पाक झालेला नाही। आता रंग बदललेला आहे, लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इथं मी 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि इथं तिखटसुद्धा टाकायचं आहे। इथं मी 1.5 चमचा तिखट टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आणि आवडीनुसार तिखट टाकायचं आहे। छान असं मिक्स करायचं आणि आता इथं आपल्याला छान 1 तारी पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता बघा, इथं मीठ आणि तिखट मी थोडं नंतर टाकलेलं आहे, कारण जर तुम्ही अगोदरच टाकलं ना तर मीठ आणि तिखटाने हे लोणचं थोडं काळपट होऊ शकतं। त्यासाठी थोडासा पाक होऊ द्यायचा आणि नंतर मीठ आणि तिखट टाकायचं आहे। बघा, इथं छान असं मिक्स केल्याने आपला 1 तारी पाकसुद्धा तयार झालेला आहे। आता तुम्ही चमच्याने सुद्धा चेक करू शकतात किंवा हाताने सुद्धा बघून घेऊ शकतात। बघा, इथं छान असा 1 तारी पाक तयार झालेला आहे। आता लगेचच गॅस बंद करायचा आणि आपल्याला हे लोणचं खूप जास्त गार होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यावरती आपल्याला हे हवाबंद बरणीमध्ये किंवा तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा भरू शकतात, पण शक्यतो हे लोणचं तुम्ही काचेच्या बरणीमध्येच भरायचं, खूप छान आणि जास्त दिवस टिकतं। बघा, तुम्ही रंगही बघू शकतात किती मस्त आलेला आहे आणि चवीला तर खूप मस्त झालेलं आहे। आता हे लोणचं तयार झाल्यावरती 1 ते 2 दिवस हे थोडं कडवट लागू शकते, कारण की लिंबाची साल आपण बारीक करून घेतलेली होती, तर त्यासाठी 1 ते 2 दिवस हे कडवट लागू शकतं। पण नंतर 2 ते 3 दिवसानंतर छान मुरवत ठेवायचं आणि नंतर लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सगळ्यांना लोणचं खूप आवडेल। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, कारण ही रेसिपी तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकतात। त्यासाठी हे लोणचं एकदा नक्की करून बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।